Hello everyone, welcome to our YouTube channel, The Legal Playbook. Today we are going to start the next lecture series of Maharashtra Civil Services Leave Rules 1981. तर आज आपण इथं महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस लीव रूल्स बघणार आहोत 1981चा. तर ऑलरेडी आपण वन शॉट कव्हर केले आहे की महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स कोणकोणते आहेत ते आपण ऑलरेडी कव्हर केलेले आहेत. तर आज आपण इथं बघूयात की इंट्रोडक्शन अँड बेसिक बॅकग्राऊंड काय आहे, की महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स जे आहेत, आपण रूल्स स्टार्ट करायच्या आधी आपण एक बेसिक बॅकग्राऊंड तयार करून घेऊयात की आपल्याला हे रूल्स का आले आहेत, ह्याचा बॅकग्राऊंड काय आहे, ह्या लीव रूल्सची नीड काय आहे, गरज काय आहे लीव रूल्सची. ओके, मग त्याच्यानंतर आपण बघूया की जे मेन लीव रूल्स आहेत ते चॅप्टर 1 पासून जनरल चॅप्टर, परत त्याच्यानंतर डेफिनेशन्स बघणार आहोत, आपण कंडिशन्स बघणार आहोत. ओके, तर सगळ्यात पहिला आपण इंट्रोडक्शन बघूया. तर इंट्रोडक्शनमध्ये काय आहे की द महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस लीव रूल्स जे आहे 1981 आहे, वेर फ्रेम टू रेग्युलेट द ग्रँट ऑफ लीव. तर कशासाठी फ्रेम तयार केलं आहे समजलं का, की हे जे फ्रेम केलेलं आहे की ग्रँट ऑफ द लीव ग्रँट करण्यासाठी, म्हणजेच लीव म्हणजे काय आहे, रजा ग्रँट करण्यासाठी अलाइड मॅटर्स टू गव्हर्नमेंट सर्वंट इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन रिक्वायर्स दॅट employees working in government service should have proper provision for the rest, recovery from illness, personal obligations and recreation. These rules ensured uniformity, fairness and transparency in the grant of leave to all categories of the government servant. तर बेसिक इथं काय म्हटलं बघा की इंट्रोडक्शनमध्ये महाराष्ट्र जे सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स जे आहेत 1981चा फ्रेम कशासाठी केलेत, की जे लीव ग्रँट करतात ना, म्हणजे की गव्हर्मेंट सर्वंट, जे प्रायव्हेट सर्वंट्सना तर हे ॲप्लिकेबल होणारच नाही. जे महाराष्ट्रामधले गव्हर्मेंट सर्वंट्स आहेत ना, त्यांना जर कशासाठी म्हटलं की पर्पज कोणता आहे, रेस्टसाठी, किंवा त्यांना कोणताही आजार असेल त्या आजारातून त्यांना रिकवर करण्यासाठी जो स्पेसिफिक टाईम पिरियड पाहिजे आहे ते त्याच्यासाठी. त्याच्यानंतर पर्सनल ऑब्लिगेशन्स जे आहेत त्याच्यासाठी, पर्सनल ऑब्लिगेशनसाठी आणि रिक्रिएशनसाठी. ओके, तर ह्याच्यासाठी रजा हे लागतातच. ओके, तर लीव हे लागतातच. तर त्याच्यामुळे जे महाराष्ट्राच्या गव्हर्मेंट सर्वंटच्या अंडरखाली जे काम करतात त्यांच्यासाठी काय आहे, तर लीवचे जे प्रोव्हिजन्स आहेत त्याला रेग्युलेट करण्यासाठी हे ॲक्ट आणलं गेलं, म्हणजे लीव रूल्स हे आणलं गेलेलं आहे यामध्ये. त्याच्यानंतर काय म्हटलं की व्हेरियस कॅटेगरीज तिथं, म्हणजे की ट्रान्सपरन्सी असावी, की एखाद्या पर्सनला उगाचच जास्त लीव दिला जातो आणि एखाद्या पर्सनला काहीच लीव दिलं जाणार नाही, अशा पद्धतीने जे पार्शलिटी आहे, इलिगल वर्क आहे ते थांबवण्यासाठी इथं काय केलं गेलं आहे, हे ॲक्ट जे आहे, म्हणजे रूल्स जे आहेत तिथं आणले गेलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघूया तिथं की मीनिंग काय आहे, त्याचा मेन पॉईंट काय आहे मीनिंगचा. तर त्यामध्ये बेसिकली एवढंच म्हटलं आहे की मीनिंगमध्ये जे लीव रूल्स आहेत, म्हणजे द रूल्स आर सेट ऑफ द लीगल प्रोव्हिजन्स. लीव जे आहेत ना, काय आहे, रूल्स जे आपण बघणार आहोत पुढे, की रूल्स सगळ्या आपण पूर्ण चॅप्टर कवर करण्यात, टोटल चॅप्टर इथे किती आहेत, 8 चॅप्टर आहेत, ते आपण सगळे 8 चॅप्टर इथं आपण बघणार आहोत. त्यामध्ये जे रूल्स प्रोव्हाइड केलेत ना, त्यामध्ये are a set of legal provisions that governs how, when, under what condition leave can be availed by employees of the Maharashtra government. म्हणजे बेसिकली एवढंच सांगितलं आहे की ती रूल्स आर अ सेट ऑफ लिगल प्रोव्हिजन्स. म्हणजे रूल्स काय आहेत, एक सेट ऑफ लिगल प्रोव्हिजन्स, म्हणजे त्यांच्यावर काय केलं, लिगल प्रोव्हिजन्स त्यांच्यावर अप्लाय केले गेलेत. का? कारण त्यांना काय सांगितले गेले की तुम्हाला कधी लीव मिळणार आहे, का मिळणार आहे, कधी, कारण पाहिजे ना, त्याला एक स्पेसिफिक रिझनेबल कॉज पाहिजे कोणत्याही गोष्टीसाठी. अंडर व्हॉट कंडिशन लीव मस्ट बी ग्रँटेड, कोणत्या कंडिशनमध्ये तुम्हाला लीव अवेलेबल करून दिलं जाणार आहे बाय एम्प्लॉईज ऑफ महाराष्ट्र गव्हर्नमेंट, म्हणजे जे गव्हर्नमेंटच्या अंडरखाली काम करतात त्यांच्यासाठी हे ॲप्लिकेबल होणार आहे. परत मी रिपीट करते की हे प्रायव्हेट जे कंपनी किंवा प्रायव्हेटसाठी ॲप्लिकेबल नसणार आहे, त्यांचे ओन रूल्स असतील तर ते ॲप्लिकेबल होणार आहेत. हे फक्त गव्हर्नमेंटसाठी, जे गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठी ॲप्लिकेबल होणार आहेत. ओके, तर त्याच्यानंतर नेक्स्ट बघा की द कोडिफाय द राईट्स अँड ऑब्लिगेशन्स ऑफ दी सिव्हिल सर्वंट्स विथ दी रिस्पेक्ट टू दी लीव. जे सिव्हिल सर्वंट्स आहेत ना त्यांच्यासाठी लीव्स जे आहेत त्याच्यासाठी जे राईट्स आहेत, ऑब्लिगेशन्स आहेत, त्याच्यावर जे लॉज बनवले गेले आहेत की ते रिस्पेक्ट टू दी लीवच्या रिलेटेड जे आहेत ते लॉज इथं बनवले गेलेले आहेत. आता त्याच्यानंतर आपण डेफिनेशन बघूया की थोडक्यात डेफिनेशन काय आहे. त्यामध्ये काय म्हटलं गेलं आहे की द महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस
Leave rules 1981 may be defined as a codified set of rules enacted under the authority of the state government. म्हणजे आणलंय कसं की स्टेट गव्हर्नमेंट इनॅक्टेड कसं केलं, अ कोडिफाईड सेट ऑफ रूल्स इनॅक्टेड अंडर दी ऑथॉरिटी ऑफ स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. म्हणजे इनॅक्ट कुणाच्या अंडर केले एवढं सांगितलं इथे की गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट जे आहे म्हणजे आपलं स्टेट गव्हर्नमेंट कोणतं आलं, महाराष्ट्र आलं ऑब्वियसली. ओके, विच रेग्युलेट द डिफरंट टाईप्स ऑफ लिव्ह. ते रेग्युलेट काय करतात की इथे रेग्युलेट काय करणार आहेत की डिफरंट टाईप्स ऑफ लिव्ह, कोणतेही प्रकारचे. तुम्ही जर डिफरंट टाईप्स ऑफ लिव्ह म्हणजे टाईप्स ऑफ लिव्हमध्ये येणार आहे की तुम्ही ट्रॅव्हलिंग लिव्ह घेतला आहे किंवा तुम्ही इलनेस लिव्ह घेतला आहे, त्यामध्ये व्हेरियस टाईप्स ऑफ जे आहे त्याच्यासाठी हॉलिडेज म्हणजे तुम्ही कुठेतरी फिरायला चालला आहे त्याच्यासाठी लिव्ह घेतला आहे, वेगवेगळ्या प्रकारचे इथे लिव्ज इन्क्लुडेड होणार आहेत. ओके, ॲडमिसिबल टू दी गव्हर्नमेंट एम्प्लॉईज द कंडिशन्स अटॅच्ड देअर टू. पण तिथं काय असणार आहे की कंडिशन्स अटॅच असणार आहेत. ओके, द प्रोसिजर फॉर सँक्शनिंग दी लिव्ह. आणि तिथं जर तुम्हाला लिव्ह ग्रँट करायचं असेल, आपण पुढे बघणार आहेत की रूल्समध्ये किती दिवसाचा टाईम पिरियड तुम्हाला आधी सांगावं लागतं, ते सगळं तिथं मेन्शन केलेलं असणार आहे. स्पेसिफिक प्रोसिजर दिलेली आहे त्याच्यासाठी. ओके, तर कन्सेप्ट बघूया. ह्याची जी कन्सेप्ट आहे ते काय कन्सेप्ट आहे, बेसिक जे कन्सेप्ट काय आहे. द कन्सेप्ट बिहाइंड द रूल्स इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल. तर हे जे कन्सेप्ट आहे ना, तर बिहाइंड दिस रूल बेस्ड ऑन दी प्रिन्सिपल दॅट लिव्ह इज नॉट राईट. म्हणजे काय म्हटलं आहे की द कन्सेप्ट बिहाइंड दिस रूल इज बेस्ड ऑन दी प्रिन्सिपल दॅट लिव्ह इज नॉट अ राईट बट अ कन्सेशन. तुम्ही असं नाही करू शकत की लिव्ह नाही मिळालं तर तुमचा एक राईट आहे म्हणून तुम्ही कोर्टात केस दाखल करायला गेला. नाही, ऑब्व्हियसली नॉट. या असं नाही आहे की तुम्हाला जर लिव्ह नाही दिलं गेलं तर तुम्ही असं कोर्टात नाही जाऊ शकत, कारण एक कन्सेशन तुम्हाला दिलं गेलं आहे. तुमची ड्युटी आहे की तुम्ही वर्क करावं तिथं, तर इथे एक कन्सेशन दिलं गेलं आहे की तुम्हाला लिव्हसाठी एक राईट म्हणून तिथं नाही आहे. ओके, तर त्याच्यानंतर सब्जेक्ट टू दी exigency of the public service, however employees are entitled to various categories of leave. त्यामध्ये अर्न लिव्ह असतात, हाफ पे लिव्ह असतात, मॅटर्निटी लिव्ह असतात, स्टडी लिव्ह असतात. आपण व्हेरियस लिव्ज आपण बघणार आहे की एक्झामसाठी पण लिव्ह घेतले जातात, स्पेसिफिक लिव्ज घेतले, पेड लिव्ज असतात ते. ओके, त्याच्यानंतर these rules also balance the need of government servants with the efficiency of administration. हे जे लिव्ज आहेत ना, हे लिव्ह रूल्स कशासाठी बनवले गेलेत की जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे ना त्याची इफिशियन्सी वाढवण्यासाठी केलं. जर हे जे लिव्ह रूल्स नसतच असते तर तुम्ही इमॅजिन करा की काय झालं असतं की कोणीही कधीही लिव्ह घेतला असतं. ओके, तर त्यामुळं खूप असं प्रॉब्लेम्स क्रिएट झाले असते की तिथं जर एम्प्लॉईज नसला तर वर्क कोण करणार, हा प्रश्न क्रिएट झाला असता ना. ओके, तर त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट पॉईंट काय आहे इथं. ओके, तर हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड महत्त्वाचा पॉईंट आहे की का हे जे लिव्ह रूल्स आहे ते का आपण इस्टॅब्लिश केलं गेलं आहे, ह्याच्या मागचं जे रिझन काय आहे ते पहिलं आपल्याला कळलं पाहिजे. तरच आपण जर पुढं जाऊन आपण लिव्ह रूल्स जर बघायला लागलो तर ईच अँड एव्हरी पॉईंट जे आहे ते आपल्या डोक्यात येईल. ओके, तर हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघा. बिफोर 1981 लिव्ह प्रोव्हिजन्स for government employees in Maharashtra were governed by the earlier civil services regulations. तिथं काय म्हटलं आहे की बिफोर 1981च्या आधी जे लिव्ह प्रोव्हिजन्स होते ना फॉर गव्हर्मेंट एम्प्लॉईज, म्हणजे जे गव्हर्मेंट एम्प्लॉईजना रेग्युलेट करण्यासाठी गव्हर्न कशाने केले जात होते की सिव्हिल सर्व्हिसेस रेग्युलेशन्स सम इनहेरिटेड फ्रॉम दी ब्रिटिश इरा बॉम्बे सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स. म्हणजे ब्रिटिश इरामध्ये जे बॉम्बे सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स होतं ना ते त्याच्यानुसारच ते गव्हर्न केलं जायचं. असं स्पेसिफिक काय महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस लिव्ह रूल्स असे काय नव्हते. ओके, तर त्याच्यानंतर काय आलं विथ द फॉर्मेशन ऑफ द स्टेट इन 1960. तर 1960मध्ये महाराष्ट्र स्टेटचं काय झालं, फॉर्मेशन झालं. द नीड वॉज फेल्ट टू ब्रिंग युनिफॉर्मिटी अँड कन्सॉलिडेटेड लीगल फ्रेमवर्क. तिथं आपल्याला गरज पडायला लागली फॉर दी ऑल गव्हर्मेंट एम्प्लॉईज इन दी स्टेट. जे एम्प्लॉईज होते स्टेटमधले, महाराष्ट्र स्टेटमधले, त्यांच्यासाठी खूप गरज पडली त्याची. Accordingly, in 1981, the Maharashtra Civil Services Leave Rules were notified to replace scattered provisions with the comprehension of codification. The scattered provisions होते ना त्यांना एकत्र करून कॉम्प्रिहेन्सिव्ह करून त्याला कोडिफाय केले गेलं. ओके, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूयात की द ऑब्जेक्टिव्ह काय आहे ॲक्टचं.
बेसिकली या ऑब्जेक्टिव्स जे आहे ते टू प्रोव्हाइड दी युनिफॉर्म फ्रेमवर्क, एक युनिफॉर्म फ्रेमवर्क आपल्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठी प्रोव्हाइड करायचं होतं. त्याच्यानंतर बेसिकली सांगितलं आहे की टू सेफगार्ड काय करायचं आपल्याला, दी हेल्थ, वेलफेअर, इफिशियन्सी ऑफ गव्हर्नमेंट सर्वंट्स आहेत म्हटल्यावर तुम्ही लीव देणार नाही अशातला भाग नाही, त्यांना लीवची गरज असणार आहे. तर त्यावेळेला त्यांच्या सेफगार्ड्स टू दी हेल्थ, वेलफेअर अँड इफिशियन्सीसाठी लीवची खूप गरज असते. ओके, टू क्लॅरिफाय, डिफाईन डिफरंट कॅटेगरीज ऑफ लीव कंडिशन्स अटॅच, त्यामध्ये आपण बघणार आहेत की लीव कोणकोणत्या प्रकारचे असतात आपण ॲक्टमध्ये बघणार आहे नंतर लीव रूल्समध्ये. टू बॅलन्स दी नीड्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन विथ दी राईट्स ऑफ एम्प्लॉईज, ॲडमिनिस्ट्रेशनचं नीड पण इथं बघितलं गेलं पाहिजे आणि त्याच्यासोबत बॅलन्स कुणाचं केलं पाहिजे, इथं बॅलन्स विथ. ओके ओके त्याच्यानंतर काय म्हटलं गेलं आहे की इथं टू रिप्लेस दी आउटडेटेड कॉलोनियल इरा प्रोव्हिजन्स विथ दी मॉडर्नायझेशन लिगल स्ट्रक्चर. त्याच्यानंतर टू प्रिव्हेंट दी मिसयूज बाय दी, ते लीव असते त्याचं मिसयूज केलं जाऊ नये ह्याच्यासाठी, ते प्रिव्हेंट करण्यासाठी प्रिस्क्रायबिंग इलिजिबल क्रायटेरिया, ड्युरेशन आणि अथॉरिटी इथं मेन्शन केलेली असणार आहे. ओके, त्याच्यानंतर ह्या ॲक्टची नीड काय आहे ते आपण बघूया इथं, की बेसिकली जे ॲक्टची नीड जे दिले गेले आहे इथं की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन रिक्वायर्स दी कंटिन्युटी ऑफ दी वर्क अँड विदाउट क्लिअर रूल्स लीव कुड बी मिसयूज. लीवचे जे रूल्स आहेत ते मिसयूज होऊ नयेत, लीवचा वापर मिसयूज होऊ नये. एम्प्लॉईज रिक्वायर लीगल सर्टॅनिटी अबाउट देअर एंटायटलमेंट अँड दी रिस्ट्रिक्शन्स. कसं असतं की लीव्हचा मिसयूज म्हणजे आपण बघणार आहे की नंतर ॲक्टमध्ये ज्यावेळेला बघेल ना त्यावेळेला एक एक जे गव्हर्मेंट सर्वंट्स असतात ना, गव्हर्मेंट सर्वंट्सना जे लीव्ज असतात ते पेड असतात. ओके, तर पेड लीव्ज असल्यामुळं काय केलं जातं की विदाऊट सर्व्हिस न देता 8 दिवस लीव घ्यायची, त्याच्यानंतर 2 दिवस सर्व्हिसवर यायचं, परत 5-6 दिवस लीव घ्यायचे. असे जे लीव्स असतात ना त्यामुळं एक तर वर्क पण होणार नाही, पेमेंट जाणार, बट इथं काय होणार आहे मिसयूज ऑफ दी लीव रूल्सचा इथं काय होणार आहे मिसयूज होणार आहे. ओके, त्याच्यानंतर टू एन्श्युअर दी फेअर ट्रीटमेंट अँड इक्वॅलिटी अमॉंग दी ऑल एम्प्लॉईज. ओके, नेक्स्ट आहे अडॅप्टेशन टू दी चॅलेंजिंग सोशल एन्व्हायरमेंट, एक्झाम्पल मॅटर्निटी लीव, त्याच्यानंतर स्टडी लीव, मेडिकल लीव आहे. त्यामध्ये टू स्टँडर्डाइज दी लीगल पॉलिसी इन दी लाईन विथ दी मॉडर्न HR प्रॅक्टिसेस अँड दी वेलफेअर स्टेट ऑब्जेक्टिव्ह. आय होप तुम्हाला जे लीगल म्हणजे ह्याचं जे बॅकग्राऊंड आहे ते समजलं असेल आणि जे कन्सेप्ट आहे ते समजलं असेल की महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस लीव रूल्स जे आहेत 1981चा हे समजलं असणार आहे. हे समजलं असेल तरच तुम्हाला जे ॲक्ट आहे म्हणजे जे रूल्स आहेत पुढं आपण जे कंप्लीट करणार आहे, कवर करणार आहे ते समजेल, ऑब्वियसली समजेल. ओके, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लीव रूल्स जे आहेत ते स्टार्ट करणार आहेत. थँक्यू.